प्रश्न पहिला, आपल्याला जांभई येते त्याचे मुख्य शास्त्रीय कारण काय आहे? पर्याय आहे ए, झोप आल्यामुळे, बी, मेंदू थंड करण्यासाठी, सी, भूक लागल्यामुळे, डी, कंटाळा आल्यामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, मेंदू थंड करण्यासाठी. प्रश्न दुसरा, माणसाला अचानक उचकी लागण्यामागे शरीराचा कोणता अवयव कारणीभूत असतो? पर्याय आहे ए, लहान आतडे, बी, डायफ्राम, सी, यकृत, डी, हृदय. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, डायफ्राम. प्रश्न तिसरा, जास्त वेळ पाण्यात राहिल्यावर आपल्या हातापायांची बोटे सुरकुतलेले का होतात? पर्याय आहे ए, त्वचा खराब झाल्यामुळे, बी, पकड मजबूत करण्यासाठी, सी, पाणी शोषल्यामुळे, डी, रक्त गोठल्यामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, पकड मजबूत करण्यासाठी. प्रश्न चौथा, आपल्याला रात्री स्वप्ने पडतात ती मेंदूच्या कोणत्या अवस्थेत पडतात? पर्याय आहे ए, REM स्लीप, बी, गाढ झोप, सी, जागृत अवस्था, डी, ध्यान अवस्था. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए, REM स्लीप. प्रश्न पाचवा, सकाळी उठल्यावर कोवळे ऊन खाल्ल्याने शरीराला कोणते विटॅमिन मिळते? पर्याय आहे ए, विटॅमिन ए, बी, विटॅमिन डी, सी, विटॅमिन सी, डी, विटॅमिन बी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, विटॅमिन डी. प्रश्न सहावा, खूप जास्त असताना किंवा आनंदी असताना डोळ्यातून पाणी का येते? पर्याय आहे ए, डोळे कमजोर असल्यामुळे, बी, अश्रुग्रंथीवर दाब पडल्यामुळे, सी, डोळे सुकल्यामुळे, डी, मेंदू शांत झाल्यामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, अश्रुग्रंथीवर दाब पडल्यामुळे. प्रश्न सातवा, भीती वाटल्यावर किंवा थंडी वाजल्यावर अंगावर शहारे का येतात? पर्याय आहे ए, स्नायू अडखळल्यामुळे, बी, केस उभे राहण्याच्या प्रक्रियेमुळे, सी, रक्ताचा वेग वाढल्यामुळे, डी, त्वचा जाड झाल्यामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, केस उभे राहण्याच्या प्रक्रियेमुळे. प्रश्न आठवा, डास अंधारातही माणसाला अचूक कसे शोधू शकतात? त्याचे पर्याय आहेत ए, आवाजावरून, बी, कार्बन डायऑक्साईड वायूवरून, सी, कपड्यांच्या रंगावरून, डी, डोळ्यांच्या प्रकाशावरून. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कार्बन डायऑक्साईड वायूवरून. प्रश्न नववा, डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी आणि पचनासाठी का उत्तम मानले जाते? पर्याय आहे ए, मेंदू वेगाने चालतो, बी, पोटातील ऍसिड बाहेर पडत नाही, सी, वजन कमी होते, डी, लवकर जाग येते. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, पोटातील ऍसिड बाहेर पडत नाही. प्रश्न 10वा, माणसाच्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोणता असतो? पर्याय आहे ए, हातांचा स्नायू, बी, जबड्याचा स्नायू, सी, पायाचा स्नायू, डी, पाठीचा स्नायू. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, जबड्याचा स्नायू. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रश्न 11वा, कांदा कापल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येण्याचे मुख्य कारण काय आहे?
पर्याय आहे ए त्यातील पाण्याचे प्रमाण, बी त्यातील सर्पल संयुगे, सी त्यातील ॲसिड, डी त्यातील साखर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी त्यातील सल्फर संयुगे. प्रश्न 12वा रात्रीच्या वेळी झाडाखाली का झोपू नये असे सांगितले जाते. पर्याय आहे ए झाडे कार्बन डायऑक्साईड सोडतात, बी झाडे ऑक्सिजन संपवतात, सी झाडे थंड होतात, डी झाडे पाणी सोडतात. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए झाडे कार्बन डायऑक्साईड सोडतात. प्रश्न 13वा शरीराच्या कोणत्या भागावर कधीच घाम येत नाही. पर्याय आहे ए तळहात, बी ओठ, सी नाक, डी कपाळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ओठ. प्रश्न 14वा गाडीत किंवा बसमध्ये बसल्यावर मळमळणे किंवा उलटी का होते. पर्याय आहे ए पोट खराब असल्यामुळे, बी डोळे आणि कान यांच्यातील गोंधळामुळे, सी हवेच्या प्रदूषणामुळे, डी जास्त जेवल्यामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी डोळे आणि कान यांच्यातील गोंधळामुळे. प्रश्न 15वा शिंकताना आपल्या हृदयाचे ठोके काही मिली सेकंदासाठी काय होतात. पर्याय आहे ए वेगाने धावतात, बी काही काळासाठी थांबतात बदलतात, सी पूर्णपणे बंद होतात, डी संथ होतात. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी काही कारणासाठी थांबतात बदलतात. प्रश्न 16वा समुद्राचे पाणी निळे दिसण्यामागील मुख्य शास्त्रीय कारण काय आहे. पर्याय आहे ए पाण्याचा रंग निळा असतो, बी आकाशामुळे, सी निळ्या प्रकाशाचे विखुरणे, डी समुद्रातील वनस्पती. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी निळ्या प्रकाशाचे विखुरणे. प्रश्न 17वा आकाशामध्ये वीज चमकताना आधी प्रकाश दिसतो आणि नंतर आवाज का येतो. पर्याय आहे ए आवाज उशिरा तयार होतो, बी प्रकाशाचा वेग आवाजापेक्षा जास्त असतो, सी ढग दूर असतात, डी डोळे जास्त तीक्ष्ण असतात. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रकाशाचा वेग आवाजापेक्षा जास्त असतो. प्रश्न 18वा उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी थंड का राहते. पर्याय आहे ए माती थंड असते, बी बाष्पीभवन प्रक्रियेमुळे, सी हवेमुळे, डी माठाच्या रंगामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बाष्पीभवन प्रक्रियेमुळे. प्रश्न 19वा बर्फ पाण्यावर का तरंगतो बुडत का नाही. पर्याय आहे ए बर्फ हलका असतो, बी बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते, सी बर्फ थंड असतो, डी बर्फात हवा नसते. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे डोळे उघडे ठेवून आपल्याला कोणती क्रिया करता येत नाही. पर्याय आहे ए जांभई देणे, बी शिंकणे, सी हसणे, डी जीभ दाखवणे. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शिंकणे. तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.